ऐन दिवाळीच्या दिवशी जर आपण पाहिलं तर राणा वर्सेस कडू वाद जो आहे तो पेटलेला आहे। बच्चू कडूंनी पलटवार केलेला आहे रवी राणांच्या टीकेवर। आपल्यासोबत स्वतः रवी राणा आहेत। भाऊ, ज्या पद्धतीने काल तुम्ही टीका केली कडूंवर, त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की वरून संपूर्ण कार्यक्रम आलेला आहे आणि त्यानुसार राणा दाम्पत्य टीका करत आहे। असं आहे, कोणाच्या कार्यक्रमाची आवश्यकता नसते। बच्चू कडूच्या नखूंपासून तर केसापर्यंत मला माहीत आहे किती चिल्लर माणूस येतो। आज नौटंकी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे। त्याचं एकच नारा आहे, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया। आणि जो व्यक्ती आमदारांना कापून टाकायच्या भाषा वापरेल, त्यांच्या घरासमोर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करायला सांगेल, मुख्यमंत्र्याला शिवा देईल, उपमुख्यमंत्र्याला शिवा देईल, मोठमोठ्या नेत्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य या पूर्ण महाराष्ट्रासाठी दिलं अशा नेत्यांना शिवा देईल। मला असं वाटते, कर्तृत्व तुमचं काय तुम्ही असं कर्तृत्व केलं। अचलपूर मतदारसंघामध्ये तुम्ही 4 वेळा आमदार होते, त्या ठिकाणी 100 लोकांना सुद्धा रोजगार दिला का? रवी राणा चौथ्यांदा आमदार आहे, 4 ते 5 हजार लोकांना रोजगार दिला। अजूनही रोजगाराचे उद्योगधंदे आणणं सुरूच आहे। आज जर उद्योगधंद्याचे नावं घेतले, रेमंडपासून, सियारामपासून, श्याम इंडोपासून तर मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलं, एअरपोर्ट माझ्या मतदारसंघामध्ये आणलं, पायलट ट्रेनिंग स्कूल ज्या ठिकाणी 3 ते 4 हजार मुलं पायलट बनतील त्याचं पायलट ट्रेनिंग स्कूल माझ्या मतदारसंघात आणलं, पत्रकारांचं नॅशनल कॉलेज हे मी बंडेरा मतदारसंघामध्ये आणलं, अनेक ब्रिज, आज PD प्रकल्प ज्या ठिकाणी हजारो शेतकरी त्रस्त होते, विदर्भातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, त्या ठिकाणी 2000 कोटी रुपये आणून शेतकऱ्यांना 1 लाख रुपये एकराने पैसे मिळत होते। आज त्यांना 4चा गुणक लावून 10 ते 12 लाख रुपये एकर पैसे मिळत आहे। शेतकऱ्यांनी 4 वेळा मी आंदोलन केलं, 4 वेळा जेलामध्ये गेलो, 2-2 हजार कोटीचा पॅकेज आणला। आज शेतकऱ्यांचे आंदोलन करताना माझ्या किडनीला इजा झाली, एक किडनी माझ्या प्रक्रिया चालू आहे। आज मला असं वाटते की या जिल्ह्यामध्ये 4 टर्म असणारा आमदार ज्यांनी प्रतिभाताई पाटील असताना एक फिनले मिल चालू केली, ते फिनले मिलसुद्धा आज तिथे बंद आहे। बच्चू कडू आमदार असतानापासून बंद आहे। एक 50 लोकांना जो आदमी रोजगार देऊ शकत नाही। शेतकऱ्यांचा मुलगा प्रवीण तायडे जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, जिल्हा परिषद सदस्य होता, त्यांनी 12,000 मतांनी पाडलं। अरे शेतकरी तुमच्यासोबत नाही आहे, शेतकऱ्याचे कुटुंब तुमच्यासोबत नाही आहे आणि तुम्ही फक्त नौटंकी करता शेतकऱ्याचं नाव घेऊन। आज गुवाहाटीला तुम्ही गेले, शिंदे साहेबांसोबत अनेक आमदार गेले, ते आपल्या नेत्यांचं नेतृत्व मानून गेले, आपल्या सिद्धांतवादी गेले, आपल्या सिद्धांतांनी गेले, आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे त्या विकासाचं धोरण ठेवून शिंदे साहेबांनी पाऊल उचललं, नीतिमत्तासाठी उचललं, बाळासाहेबांच्या विचारासाठी उचललं। यांना काय मजबुरी होती? हे गुवाहाटीला गेले, हेच कारण होतं, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया। उद्धव ठाकरे सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, 50 वेळा आम्ही म्हटलं की उद्धव ठाकरेंना एकदा तरी 2.5 वर्षामध्ये अमरावती जिल्ह्याचा चेहरा दाखवा। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन म्हटलं होतं, शेतकऱ्याचा बांध वाहून गेला, शेती वाहून गेली, शेतकरी वाहून गेला, घरं गुरंढोरं वाहून गेले, पण उद्धव ठाकरेला मंत्री असताना एक दिवसही, बच्चू कडू तेव्हा मंत्री असताना एक दिवसही तो आणू शकला नाही। फक्त कशासाठी? मलिदा खाण्यासाठी मंत्री बनले, मलिदा खाण्यासाठी पालकमंत्री बनले। शिंदे साहेबांच्या काळातसुद्धा मंत्री, उद्धव ठाकरेंच्या काळातसुद्धा मंत्री। हे कुठली नीतिमंत आहे? आणि आज अशा प्रकारच्या चिल्लर माणसांनी अशा धमक्या देणं, फुकट धमक्या देणं, ज्याची मतदारसंघामध्ये इज्जत नाही आहे। आज अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं अमरावती जिल्ह्याचं नुकसान केलं, अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान केलं। ज्यावेळेस नवनीत राणा उभ्या होत्या तेव्हा अनेकदा त्या संदर्भात डील करण्याचा प्रयत्न केला, तो डील तुटल्यामुळं उमेदवार उभा केला। आज नवनीत राणाचा पराभव झाला, तो काही विषय नाही आहे, पराभव विजय पराभव चालत राहते, पण जिल्ह्याचं नुकसान करण्यामागे हे बच्चू कडूचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे। पण जिल्ह्यासाठी काय कर्तृत्व केलं? शून्य आहे। फक्त आज महाराष्ट्रामध्ये कावरल्या कुत्र्यासारखं भुकतेन माणूस तसं भुकाचं काम चालू आहे। तर याला इंजेक्शनची गरज आहे। जेव्हा एखादं कुत्रं कावरून जाते त्याला ट्रीटमेंटची गरज असते आणि ते ट्रीटमेंट लवकरच त्यांच्या रूपामध्ये त्यांची औषध एकच आहे, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया। जेव्हा ते मिळेल त्यांना ट्रीटमेंटची औषध, तेव्हा ते ऑटोमॅटिक सलेंडर होऊन जाईल। आज जेवढे आंदोलन त्यांनी केले ते फक्त पैशासाठी केले, फक्त तोडीसाठी केले, नौटंकीसाठी केले। आज महाराष्ट्रामध्ये अनेक
मतदारसंघामध्ये जाऊन उमेदवार उभे केले. त्या ठिकाणी उमेदवार कशासाठी उभे केले? एखाद्या उमेदवाराची सुपारी घेऊन त्या ठिकाणी उमेदवार उभं करणे, 1000, 500, 2000 मतं खाणे आणि त्या ठिकाणी आपली मांडवली करणे. एवढा एक सूत्री कार्यक्रम बच्चू कडूचा आहे. म्हणून त्यांनी मला एवढंच म्हणणं आहे, खुशाल आंदोलन करा, शेतकरी आवाज उचला, शेतकरी आवाज उचललाच पाहिजे. पण तुम्हाला कोणीही ही जबाबदारी दिली नाही आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिवा द्याल, मंत्र्यांना शिवा द्याल, आमदारांना कापून टाकू हे वक्तव्य वापराल, कोणाच्या घरासमोर कपडे काढून त्या ठिकाणी कृत्य करू अशा प्रकारचे वाक्य कराल. अरे एका घरामध्ये पक्ष, एका घरामध्ये 4-4 पक्ष आहे. या महाराष्ट्रामध्ये सुशीलकुमार शिंदेपासून, विलासराव देशमुखपासून, अशोक चव्हाणपासून, पृथ्वीराज चव्हाण अनेक मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही काम केलं. काँग्रेस सरकार असताना काँग्रेससोबत काम केलं, भाजप सरकार असताना भाजपसोबत काम केलं. पण आज पक्ष कुठलाही मी आजपर्यंत वैयक्तिक तर बदललं नाही, पण सत्तेसोबत राहून जनतेच्या हिताचे काम केले, जनतेचा विकास केला, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यासाठी लढलो. कारण की सरकारमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडू शकते. सरकारमध्ये राहून विरोध करून फक्त आपण 2 पैसे मिळू शकतो वैयक्तिक, पण लोकांना काही देऊ शकत नाही. म्हणून आज या ठिकाणी बच्चू कडूला कोणावरही गलिच्छ भाषा वापरून त्या ठिकाणी शाब्दिक वार करण्याचा काही अधिकार दिला नाही आहे. त्यांची जागा अचलपूर मतदारसंघाच्या जनतेने त्यांना दाखवलेली आहे की तुमची किती कुवत आहे, किती लायकी आहे. 1 नंबरचा चिल्लर माणूस आहे बच्चू कडू. मला असं वाटतं चिल्लर माणसाने जास्त वाजू नये. चिल्लर जास्त वाजली तर त्याचे परिणाम भोगावे लागेल. भाऊ, त्यांनी म्हटलं की स्वतःचा स्वाभिमान पक्ष आहे. त्या पद्धतीनं टीका केली की ठाकरे कुटुंब कशासाठी एकत्र आले. त्यांनी म्हटलं की तुम्ही पती-पत्नी कशासाठी वेगळे झालेत, तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पत्नी नसा. अरे बाबा, मी स्वाभिमान पक्षात आहे, त्या भाजपमध्ये आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व अनेक राज्याच्या मोठमोठ्या नेत्यांनी स्वीकारलं. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले वेगळ्या पक्षाचे नेते मोदीजींसोबत गेले, मोठमोठे मंत्री राहिलेले मोदीजींसोबत गेले. कारण की राज्याचा विकास, देशाचा विकास जर करायचा आहे तर देशामध्ये पंतप्रधान मोदीजींसोबत काम करावं लागेल. जर ते नवनीत राणाला समजलं की आमच्या जिल्ह्याचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास, देशाचं हित हे मोदीजींसोबत आहे, तर असा वैयक्तिक निर्णय येतो. भाजपमध्ये त्या गेल्या मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी प्रवेश केला. देवेंद्र फडणवीसांसोबत भाजपमध्ये आहे, काम करत आहे, लोकांचे विकास करत आहे, मुद्दे मांडत आहे. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तर काँग्रेसमध्ये असताना काँग्रेससोबत होते, उद्धव ठाकरे असताना उद्धव ठाकरेसोबत होते, एकनाथ शिंदे असताना एकनाथ शिंदेसोबत होते. एखादा कोणता ट्रम्पचा एखादा पक्षाला त्याच्यासोबत तुम्ही चालले जाल, तर तुमची काय नीतिमत्ता आहे? अरे आजपर्यंत रवी राणा हा आपल्या पक्षाशिवाय कुठल्या पक्षाकडे तिकीट मागायला सुद्धा गेला नाही. एका घरामध्ये 4-4 पक्ष, हे महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरण दाखवून देतो मी तुम्हाला की एका घरामध्ये अनेक आपापल्या विचारांनी आपापल्या पद्धतीनं काम करतात. जो पक्ष चांगला वाटते, जो ज्याचा विचार चांगले वाटते, ज्याचं विजन चांगलं वाटते, तो व्यक्ती स्वतंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून प्रत्येकजण आपल्या विचारांनी प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेत्यासोबत काम करतात. तुमची काय? तुम्ही या महाराष्ट्रामध्ये उठछूट सगळ्यांना शिवा देता, उठछूट सगळ्यांना आरोप लावता. तुमची कुवत काय? तुम्ही काय केलं आहे? तुम्ही एक अमरावतीमध्ये सोपियाचं आंदोलन केलं, त्या ठिकाणी सोपियाच्या मालकाकडून पैसे खाल्ले. तुम्ही या एखाद्या आदिवासीच्या प्रकल्प अधिकाऱ्यासोबत भांडता, त्यात पैसे खाता. एखाद्या मंत्रालयामध्ये आवाज भांडता, तिथं पैसे खाता. एखाद्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं आवाज उचल, तिथं पैसे खाता. तर पैशाचा जो रेकॉर्ड म्हणजे जर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जर तोडीबाजीमध्ये आणि पैसे खाण्यामध्ये जर काढलं तर बच्चू कडूचा अव्वल नंबर राहील. शेवटला प्रश्न, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, त्याच पार्श्वभूमीवर महायुतीचे जे आमदार जे पहिल्यांदा निवडून आले अशा आमदारांना 5-5 कोटी रुपये देणार आहे. पण दुसरीकडे संजय राऊतांनी टीका केली की ही थेट आमदारांना लाच आहे म्हणून. संजय राऊत असा व्यक्ती आहे की जर किती राज्यांनी चांगले कामं केले तर ते त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची चापलुसी करून मातोश्रीला खुश करण्यासाठी ते आरोप करत राहतात. आज मला वाटते की संजय राऊत हा आता एक अलग पॅटर्न झालेला आहे. तो पॅटर्न असा झालेला आहे की त्या पॅटर्नला आपण किती जरी आपण त्याच्यावर बोललो तर सकाळी उठून तो भोंगा न बोलता तो वाजणारच आहे. म्हणून मला वाटतं किती जरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने चांगले कामं केले तरी त्याच्यावर संजय राऊत टीका करणारच आहे. आज 5-5 कोटी हे जशा पद्धतीनं
संजय राऊतला निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेने जी मेहनत केली, संजय राऊत फक्त एका मताने निवडून आले आणि एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या एका मतासाठी काय मेहनत केली हे मला माहीत आहे. आणि जर ते एक मत जर मिळालं नसतं तर मला वाटते संजय राऊत हे राज्यसभाचे मेंबर झाले नसते. म्हणून आमदारावर टीका केल्यापेक्षा ज्या आमदारांनी तुम्हाला मतदान केलं, ज्या एकनाथ शिंदेसारख्या नेत्यांनी आम्हाला त्यांना मतदान करायला सांगितलं, मी स्वतः संजय राऊतला मतदान केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्या आमदारांना 5 कोटी रुपये विकास निधीसाठी तुम्ही आरोप लावता की त्यासाठी त्यांना रिश्वत देत आहे. तर मला असं वाटते यांची किती खालच्या लेवलची वृत्ती आहे की जो माणूस त्या आमदाराच्या भरोशावर राज्यसभा झाला, त्या राज्यसभा आमदाराच्या भरोशावर निवडून आला, त्या आमदाराला रिश्वत देते 5-5 कोटी रुपये, असा प्रकारचा आरोप लावून संजय राऊतनी त्याची आधीच त्यांची किती कुवत आहे, किती त्यांचं विचारशक्ती आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, अजून त्यांनी दाखवली आहे. नक्कीच हे आमदार रवी राणा होते. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.